नमस्कार. प्रशाला या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत. आज आपण माहिती पाहणार आहोत मराठवाड्याविषयी. काही महिन्यापासून मराठवाडा हा खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी तो श्रीयुत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भात तो चर्चेत होता. तोच मराठवाडा आता चर्चेत आलेला आहे दुष्काळासंदर्भात. तसं पाहायला गेलं तर मराठवाडा आणि दुष्काळ हे एक जुळलेलं समीकरण आहे. मराठवाड्यामध्ये दुष्काळ हा तेथील लोकांच्या पाचवीला पुजलेला आहे असं म्हणलं जातं. आता पहा की आता सध्या ज्या कंडिशन मध्ये मराठवाडा चर्चेत आहे तोही दुष्काळामुळेच आहे. पण इथं दुष्काळाचा एक वेगळा फरक आहे, वेगळा प्रकार आहे, तो म्हणजे ओला दुष्काळ. अजून सरकारने डिक्लेअर केलेलं नाहीये, पण काही दिवसामध्ये करूही शकतं. पहा की त्या मराठवाड्याविषयी आज आपण पाहणार आहोत का मराठवाड्यावरती अशी कंडिशन्स आलेली आहे. तसं पाहायला गेलं तर मराठवाड्याची भौगोलिक माहिती जर तुम्ही पाहायला गेलं तर मराठवाडा हे जे रिजन आहे, जो प्रशासकीय विभाग आहे, त्या प्रशासकीय विभागाचं हेडक्वार्टर जे आहे ते आहे छत्रपती संभाजीनगरला. पहा आणि त्याच मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे आहेत. पहा की जालना आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, बीड आहे, धाराशिव आणि लातूर असे 8 जिल्हे त्याच्यामध्ये येतात. या 8 जिल्ह्याचा मिळून हा मराठवाडा रिजन तयार होतो, मराठवाडा विभाग होतो, प्रशासकीय विभाग होतो आणि या प्रशासकीय विभागाचं हेडक्वार्टर आहे छत्रपती संभाजीनगरला. मराठवाड्यामध्ये जर महाराष्ट्राचं किती क्षेत्रफळ आपलं पाहायला गेलं तर ते आहे 64,590 किलोमीटर स्क्वेअर, म्हणजे किलोमीटरचा वर्ग. हा भौगोलिक दृष्ट्या मराठवाड्यानं व्यापलेला महाराष्ट्राचा भाग आहे. तर ह्या मराठवाड्यामध्ये जे आता सध्या परिस्थिती आहे, पहा की तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या दुष्काळी मराठवाड्यामध्ये असा का गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. की पहा मी पण इथं लिहिलंय का होतोय कोसळधार पाऊस. मुसळधार नाही, कोसळधार पाऊस. मुसळधार पाऊस अगोदर व्हायचा. आता ज्या नद्या किंवा जी धरणं 55,000 क्युसेक्सनं वाहत होती, ती धरणं आता 1,50,000, 1,20,000 क्युसेक त्यांचा विसर्ग चालू झालेला आहे. का निसर्ग कोपला आहे मराठवाड्यावरती. फक्त ह्याला निसर्गच कारणीभूत आहे का निसर्गामध्ये काही बदल करायला मानव कारणीभूत आहे, का जागतिक लेवलचं हवामान बदल ह्या गोष्टीसाठी कारणीभूत आहे. या गोष्टी आज आपण पाहणार आहोत. पहा की तसं पाहिलं गेलं तर पाऊस ही गोष्ट डिसाईड करण्यासाठी किंवा पावसाला ठरवण्यासाठी एक 14 ते 16 घटक असतात. पाऊस हा 14 ते 16 घटकावर अवलंबून असतो आणि त्यावेळेसच तो काय आहे की समप्रमाणात पाऊस पडू शकतो. ह्याच्यातला एखादा घटक जरी कमी जास्त प्रमाणात झाला तर पावसाचा जो तोल आहे तो असमतोल होतो आणि पाऊस कुठे कमी तर कुठे जास्त पडतो. मग त्याच्यामध्ये हवामान बदल हेही कारण आता खूप महत्वाचं ठरलेलं आहे. पहा का हवामान बदल. आता जागतिक लेवलला ज्या हवामान परिषदा होतात त्याच्यामध्ये बोललं जातं, पहा की विषुववृत्तीय भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे, रोगराईचं प्रमाण वाढलेलं आहे. का तर जागतिक लेवलला काय झालंय, हवामान बदललेलं आहे. मग ह्या हवामान बदलाला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत तर त्यामध्ये काय तर उद्योगधंदे मेन मुख्यतः कारणीभूत आहेत. त्याच्यामधून जो वायू सोडला जातो तो वायू हवेमध्ये येतो, त्याच्यामुळे प्रदूषण होतं आणि जे इन्फ्रारेड येतात रेज येतात पृथ्वीवरती, म्हणजे पहा की जे हे इन्फ्रारेड सूर्यापासून किरणे जे येतात असतात तो काय करतो, आपला ओझोनचा थर अडवत असतो. पण ह्या वातावरणामध्ये सोडलेल्या वायूंमुळे काय होतो, हा थर पातळ होतो किंवा ह्या थराला भेगा पडतात. त्याच्यामुळं जास्त प्रमाणात हे किरण काय त्याला UVB रे असं म्हणलं जातं. UVB रे, रे म्हणजे किरण, UVB रे म्हणजेच ते किरण, त्या प्रकारची किरण येतात आणि ती पृथ्वीवरती तापमान वाढवण्याचं काम करतात. मग आता तापमान ज्यावेळेस पृथ्वीवरचं वाढतं त्याबरोबर ते वाढलेलं तापमान बाकीच्या गोष्टीमध्ये असमतोल निर्माण करण्याचं काम करतं. मग असमतोल कोणता असू शकतो, तो जैवविविधतेमधला असमतोल असू शकतो, तो वॉटर बॅलन्स मधला असमतोल असू शकतो, तो इतर जैविक जे घटक आहेत त्या सर्वांच्या ह्याच्यावरती असमतोल निर्माण करू शकतो. आता आपल्याला पावसाच्या अनुषंगाने जे असमतोल निर्माण होणार आहेत ते आपण असमतोल पाहणार आहोत. पहा की हवामान बदलामुळे जे वायू जातात ते वायू पण इतर गोष्टीवरती परिणाम करतात. आता त्याच्यातला जो एक महत्वाचा आहे तर तो आहे ढग निर्मिती. पहा की जास्त प्रमाणात ज्यावेळेस उष्णता पृथ्वीवरती येते, पृथ्वी तलावरती येते आणि ती जी पाण्याचं क्षेत्र आहे त्या पाण्याच्या क्षेत्रावरती पडते, त्यावेळेस काय होतं, त्या जास्त पडलेल्या उष्णतेमुळं पाणी जास्त प्रमाणात काय होतं, तापतं आणि जास्त प्रमाणात काय होतं, बाष्प निर्माण करतं.
आणि ते जास्त प्रमाणात बाष्प निर्माण झाल्यामुळे काय होतं, ढग निर्माण होण्याचं प्रमाण पण काय होणार आहे, वाढणार आहे आणि ते जास्त प्रमाणात ढग निर्मिती करतं. साधारणतः पहा की पाऊस देणारा ढग हा 1 ते 2 किलोमीटर अंतरावर असतो. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पाऊस देणारा ढग हा 1 ते 2 किलोमीटर अंतरावरती असतो. पहा, आणि त्याची जाडी खूप कमी प्रमाणात असते. पण आता ह्या बाष्पीभवनाचं प्रमाण वाढल्यामुळं काय झालेलं आहे, तर बऱ्याच वेळेस हे ढग आहेत ते 12 किलोमीटर अंतरापर्यंत आढळतात. म्हणजेच त्या ढगांची जाडी 10 ते 12 किलोमीटर पर्यंत असते आणि याच ढगांना राक्षसी ढग असंही म्हणलं जातं. पहा की बाष्प तापमान वाढल्यामुळे बाष्प वाढल्यामुळे काय झालं, ढगांची जाडी वाढली आणि ढगांची जाडी वाढल्यामुळे काय झालेलं आहे की त्याच्यामधून जो पावसाच्या रूपानं पाणी पृथ्वीवरती येणार आहे त्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे. म्हणजे पहा की हे या वातावरण बदलानं काय केलंय, ढग निर्मितीवरती परिणाम केलेला आहे. हा एक परिणाम झालेला आहे. ठीक आहे, आता पहा पुढं का वाऱ्यांची बदललेली दिशा. आता काय होतं की तापमान वाढतंय, इम्बॅलन्स होतोय. जिथं हिरवळ कमी अशा ठिकाणी तापमान जास्त वाढतंय, जिथं हिरवळ आहे जिथं जास्त प्रमाणात झाडे आहे. पहा, पूर्वीची लोक म्हणायची अरे झाडं रानामध्ये ठेवली पाहिजे, झाडामुळे गारवा असतो, झाडामुळे पाणी असतं, झाडामुळे जीवन आहे. आजकाल झाडांचं प्रमाण खूप कमी होत चाललंय. शहरं वसवण्याच्या नादात जंगल नष्ट होत चाललेत, वृक्षांची हानी होत चालली, सिमेंटची जंगल तयार होत चालल्यात आणि शहरांमधलं आणि ग्रामीण भागातल्या तापमानामध्ये फरक होत चाललाय. पण विकासाच्या नावाने जे अंधानुकरण चाललेलं आहे किंवा अप्रगत आपण ज्याला म्हणतो, म्हणजे की कसं की निसर्गाचा बॅलन्स न ठेवता जी प्रगती करतो त्या अप्रगतीला बोलतोय मी. त्या अप्रगती विकासामुळे काय होतंय, तर निसर्गाची हानी होती आणि तोच निसर्ग काय होतोय, मानवावरती कोपतोय. तो कोणत्या रूपात कोपेल सांगता येत नाही. भूकंप असेल, भूस्खलन असेल, पाऊस असेल, गारपीट असेल, अशा बरेच कारण आहेत जे निसर्गातनं नॅचरल कॅलॅमिटीज आहेत ते वेगवेगळ्या रूपामध्ये येत आहेत. पहा की हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आपण वारंवार न्यूज ऐकतो. पहा की तिथं भूसंकलन झालं, ते धरण फुटलं. मग धरण फुटलं तर का फुटलं, का निसर्गाची हानी होते. निसर्ग त्याला प्रत्युत्तर देतोय की तुम्हाला काय करायचंय की मानव म्हणून तुम्हाला तेवढंच यूज करायचंय, तेवढंच युटिलाइज करायचंय की जेवढं मी सहन करू शकतो. तुम्ही जर मला जास्त सहनशीलतेचा अंत पाहायला लागला तर मी तुमच्यावर एक दिवस कोपणार आहे. मग याच हवामान बदलाचे परिणाम आता आपण काय करतोय, हळूहळू पाहतोय. मग त्याच्यामध्ये वाऱ्यांची दिशा बदलणे असेल, ढग निर्मितीवर होणारा परिणाम असेल, एल-निनो असेल, लानिनो आहे, नंतर पुढे पाहणारच आहोत. आणि साऊदर्न डिस्टर्बन्सेस पण आहेत. ह्या गोष्टी काय आहेत, ह्याच्यामध्ये घडत आहेत. पाहता की वाऱ्याची बदललेली दिशा तसं पाहिलं गेलं तर पहा इथं जे आहे हे आजचा म्हणजेच 28 तारखेचा फोटो आहे. पहा की हा व्हिडिओच असतो तर कंटिन्यू चालू असतो. हे इथं आणि इथं काय झालेलं आहे, तर तिथं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे. मग वाऱ्याची जी दिशा आहे, आता पहा की नैऋत्य मान्सून वारं ज्याला म्हणतो आपण ते असं येतं. पहा हे असं जातं. ठीक आहे, आणि एक शाखा आहे ती बंगालच्या उपसागरावरनं जाते आणि हीच बंगालच्या उपसागरावरनं गेलेली शाखा हिमालयाला इथं धडकून काय होते, इकडं दिल्लीच्या दिशेने कूच करते आणि ही बंगालच्या उपसागरावरून जाणारी शाखा काय करते, इथं पाऊस देते आणि आपण सह्याद्री ओलांडून येणारा जो मान्सून आहे तो काय करतो, आपल्याला मराठवाड्यामध्ये थोड्या बहुत प्रमाणात पाऊस देतो आणि तो वरती जातो. एक शाखा गुजरातकडे पण जाते. पहा, पण आता ह्या वाऱ्याच्या दिशेमध्ये काय झालेलं आहे, बदल झालेला आहे. हे वारं वरती जाते का, नाही. आता सध्या काय झालंय, इकडून वेस्टर्न डिस्टर्बन्सेस ज्याला म्हणतो आपण, पहा पश्चिमी उच्च दाबाचे वारे ज्याला म्हणतो ते खूप जास्त प्रमाणात येतात. त्याच्यामुळं हे वारे इकडे जाणार का, बंगालच्या उपसागरावरची शाखा नाही जात. नंतर इथं कमी दाबाचा पट्टा आहे आणि इथं कमी दाबाचा पट्टा आहे, म्हणून हे जे नैऋत्य मान्सून वारे जे आहे ते येणारे वाऱ्याची दिशा ही टोटली आडवी झालेली आहे. म्हणजे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहे, त्याची दिशा बदललेली आहे. आणि काही प्रमाणात पहा की या ठिकाणी आणि या ठिकाणी पण कमी दाबाचं पट्टे तयार झालेले आहेत आणि ते वारे इथं सर्क्युलेट होऊन काय होतंय, मराठवाड्यावरती जास्त प्रमाणात पाऊस देत आहे. पहा की ते इमेज स्वरूपात मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मग हे बदललेली वाऱ्याची दिशा त्याला कारणीभूत ठरते. पहा की मी इथं काय केलेलं की हे टेम्परेचर आहे आणि हे पहा, हा जो भाग आहे गुजरात आणि महाराष्ट्राचा भाग आहे, जो निळा आहे ते काय आहे, तर -40°C तापमान, हे -40°C तापमान असणारे ढग आहेत. पहा, तर हे जे
लाल दिसतंय तुम्हाला, तर ते काय आहे -80 डिग्री. पहा, म्हणजे इथं हे जे आहे लालच्या आतमध्ये जे लाल दिसतंय तुम्हाला, तर ते -80 डिग्री सेल्सिअस तापमान असणारे ढग तयार झालेत. हे ढग इथं काय करतायत, पाऊस देत आहेत सध्याच्या कंडिशनला. हे दुपारचे आणि संध्याकाळच्या दरम्यानचं काही आहेत, तर हे त्यांचे शूट आहेत, त्यांचे फोटो आहेत. आणि इथं पण पहा की इकडं पण ह्या प्रमाणात झालेला आहे आणि हा वारा असा वाहतोय. पहा की जे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस आहेत, जो आपला साऊथ वेस्ट मान्सून आहे, ज्याला नैऋत्य मान्सून म्हणतो, त्याची बदललेली दिशा आहे. बंगालच्या उपसागरावरून जाणारी शाखा आहे, त्याची बदललेली दिशा आहे. ठीक आहे. पहा, आता ह्या दिशा का बदलतायत हेही पुढे पाहणार आहोत आपण. हे झालं वाऱ्याची बदललेली दिशा. पहा, आता आणखीन ह्याच्यात एक कारण आहे. पहा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय की पाऊस हा 14 ते 16 फॅक्टरवरती डिपेंड आहे. पाऊस एका गोष्टीवर डिपेंड नाही. ह्याच्यातली एखादी गोष्ट जरी कमी जास्त झाली तर पावसाचं प्रमाण काय होतं, बिघडतं, असमतोल होतो, त्याचा समतोल बिघडतो. ठीक आहे. पहा, आणखीन एक कारणीभूत गोष्ट आहे ती एल निनो आणि ला निनो. पहा, एल निनो आणि ला निनो आता इथं तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. पहा की हा जो एल निनो आहे, पहा एल निनो ज्यावेळेस स्ट्रॉंग होतो म्हणजे काय होतं की हा जो पॅसिफिक सी आहे, पॅसिफिक महासागर आहे, पॅसिफिक महासागरामध्ये हा दाखवलेला एरिया हा काय आहे, दक्षिण अमेरिका आहे. दक्षिण अमेरिकेचा खंड आहे. त्या दक्षिण अमेरिकेच्या इकडचा भाग तो काय होतो, गरम होतो. आणि गरम झाल्यामुळे काय होतं, जो दिशा आहे ऑस्ट्रेलियाच्या वरची वाऱ्यांची ती काय होते, डायरेक्ट इकडच्या साईडला होते. पहा, मग ह्याला साऊथर्न ऑस्युलेशन्स असंही म्हणलं, दक्षिण हेलकावा, मराठी भाषेमध्ये म्हणलं तर दक्षिण हेलकावा असं म्हणलं जातं. ज्यावेळेस इथं काय होतं, एल निनो येतो, त्यावेळेस काय होतं, ते आपल्याकडे जे मान्सून वारं येतं ते काय होतं, कमकुवत होतं. ते तितकशा स्ट्रॉंग प्रमाणात येत नाही. मग ते स्ट्रॉंग प्रमाणात जर नाही आलं आपल्याकडं, मग काय होणार, मान्सून आपला काय होईल, कमकुवत होऊन आणि जास्त प्रमाणात पाऊस पडत नाही आणि आपल्याकडे काय होतं त्यावेळेस दुष्काळ स्थिती निर्माण होती. पण आताच्या कंडिशनला काय झालेलं आहे, तर लानिनो किंवा लानिना ज्याला म्हणतो आपण, तो लानिना काय झालेला आहे, स्ट्रॉंग झालेला आहे. मग आपल्याकडे मान्सून काय होतंय, जास्त प्रमाणात स्ट्रॉंग होऊन येतोय, जास्त प्रमाणात बळकट होतोय. आलं लक्षात. आता पहा की ज्यावेळेस हे होतं, लानिनो असतो, त्यावेळेस काय होतं, तर जो ऑस्ट्रेलिया आहे त्या ऑस्ट्रेलियाच्या वरच्या भागामध्ये काय होतं, तर गरम झालेला असतो तो सी, पॅसिफिक सी. मग त्याच्यामुळं जो अमेरिका आहे, दक्षिण अमेरिका, तिकडून वारे कुठे इकडे वाहतात आणि जो आपला येणारा मान्सून आहे तो इकडे न जाता तो काय होतो, तो आपल्या भागाकडे स्ट्रॉंग प्रमाणात येतो आणि तो बळकट झालेला असतो, तो जास्त प्रमाणात पाऊस देतो. आताच्या कंडिशनला काय झालेलं आहे, जो लानिनो आहे तो जास्त बळकट आहे, तो जास्त बळकट झालेला आहे. त्याच्यामुळे काय होतंय, तर आपला मान्सून जास्तच प्रमाणात पाऊस द्यायला लागलेला आहे. म्हणजे पहा, ढगांची कंडिशन्स आहे, वाऱ्याची दिशा आहे आणि लानिनो आहे. ठीक आहे. पहा, तर ह्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या गोष्टीमुळे काय होतंय, तर आपला मान्सून काय होतोय, तर जास्त प्रमाणात हे होतोय. आणि जे वारं बदललेलं आहे, त्या कंडिशन्स आहेत, त्या फेवरेबल कंडिशन्स त्या वाऱ्यामुळे कुठं झालेल्या आहेत, तर मराठवाडा रिजनमध्ये झालेल्या आहेत. आणि त्यामुळे काय होतंय, तर मराठवाड्याच्या डोक्यावरती किंवा मराठवाड्यावरती तर हे आसमानी संकट आलेलं आहे. आसमानी सुलतानी संकट ज्याला म्हणतो आपण, तो दुष्काळ, ओला दुष्काळ, की ज्या नद्या खूप जास्त प्रमाणात त्यांच्या पूर्वरेषेपासून 500 मीटर अंतरापर्यंत ज्यांचं पाणी गेलेलं आहे, त्या गोष्टी आता घडतायत. खूप दयनीय अवस्था तिथं चाललेली आहे की ओला दुष्काळ आहे, शेतकरी खूप चिंतित आहे, ग्रस्त झालेला आहे. अगोदर कर्जबाजारी शेतकरी, त्याच गोष्टीमध्ये ह्याची भर पडलेली आहे. ना शेतकऱ्याकडे सरपण आहे चुली पेटवण्यासाठी, ना अन्न राहिलेलं आहे. पहा, नागड्यापाशी उघडं गेलं तसं काम झालेलं आहे. शेती म्हणजे रोजगारासाठी कोणापाशी जावं असा मोठा प्रश्न पडलेला आहे. शेजाऱ्याची जी कंडिशन तीच आपली कंडिशन आज झालेली आहे. लेकरं बाळांना सांभाळायची परिस्थिती, बिकट परिस्थिती त्यांच्यावर ओढवलेली आहे. म्हणजेच काय, तर लेकरं बाळ जगू शकत नाहीत, जनावरं मेलेली आहेत, वाहून गेलेली आहेत, घरामध्ये मृत व्यक्ती तयार झालेले आहेत, सर्पदंशामुळे किंवा पुरात वाहून गेल्यामुळे. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना दुष्काळामधले म्हणजे ओला दुष्काळामधल्या लोकांना काय करावं लागतंय, जावं लागतंय. पहा, तर तो आता पाहतोय जो एल निनो, तर ह्या नॉर्मल इयर मध्ये काय असतो, तर हा एल निनो काय करतो, तर इथं स्ट्रॉंग हे असतं, हा वारा इकडं वाहतो, त्याच्यामुळे जो आपला
भारत आहे, भारतावरती जो येणार आहे पहा, हे काय होतं, वॉर्म वॉटर गॅदर होते इथं, आणि इथं काय होतं तर जास्त प्रमाणात स्ट्रॉंग प्रकारे मान्सून जातो आणि आपल्याला काय होतं, जास्त प्रमाणात पाऊस पडतो पहा. ठीक आहे, तर हा झाला एल निनोच्या ह्याच्यामुळं झालेला फरक. ठीक ठीक आहे, तर आता पहा, हा जो जी वाऱ्याची कंडिशन सांगितली मी तुम्हाला, तर ती वाऱ्याची कंडिशन काय आहे, ही अशा प्रकारे आहे. ही कंडिशन अशी झाली आपली असताना, कंडिशन्स कशी असते, अशा प्रकारे वाहतं, म्हणून त्याला नैऋत्येकडून किंवा नैऋत्य दिशेने येणारं वारं म्हणून त्याला नैऋत्य मान्सून वारं म्हटलं जातं. पण त्याची दिशा मात्र आता काय झाली, पश्चिमेकडून पूर्वेकडे झालेली आहे. पहा, इथं कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे आणि इथं मगाच्या इमेज मध्ये दाखवलेला तो कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. अशा प्रकारे काय झालेलं आहे, तर ढग निर्मितीमध्ये बदल झालेला आहे, हवामानाचा बदल आहे. पहा, हवामान बदलामुळे ह्या गोष्टी जास्तीत जास्त स्ट्राईक होत आहेत. हवामान बदल असेल, हवामान बदलाचे जे परिणाम आहेत ते ढग निर्मितीवर असतील, वाऱ्यांच्या दिशा असेल, एल निनो असेल, ला निना असेल, यांच्यावरती पडता येतात. आणि त्याचं एक सारांश रूपाने जर म्हणलं तर हा मान्सून आपल्या देशामध्येच नाही तर ऑल ओव्हर जगामध्ये काय झालंय, तर मान्सूनचं स्वरूप बदललेलं, मान्सून आपल्यामध्येच असतो, पावसाचं स्वरूप बदललेलं आहे. काही मध्यंतरी 9 वर्ष ऑस्ट्रेलियामध्ये दुष्काळ होता. हे असं का होतंय, तर या गोष्टीमुळे होतंय की जो निसर्ग आहे तो का कोपायला लागलेला आहे, तर निसर्गाला माणसानं डिस्टर्ब केलंय, मानवानं डिस्टर्ब केलंय. विकासाच्या नावाखाली निसर्गाचं काय चाललंय, तर शोषण चाललंय. मग त्या शोषण चाललेला निसर्ग हा हळूहळू कोपता आहे. मग आपल्याला काय करायचं ह्याच्यासाठी, तर काय की आपापल्या प्रत्येकाच्या पातळीवरती काय करायचं, की निसर्ग रिस्टोर करण्यासाठी प्रयत्न करायचा, निसर्गाच्या वाढीसाठी प्रयत्न करायचा, जो निसर्ग आहे असा सांभाळण्यासाठी प्रयत्न करायचा. आणि जे दुष्काळात म्हणजे सध्या ओला दुष्काळामध्ये जे लोक अडकलेले आहेत, तर कोणाचे नातेवाईक असेल, सगळे सोयरे असतील, पाहुणे असतील, मित्रमंडळी असतील, तर आपापल्या परीने आपण त्यांना मदत करायची आहे आणि त्यांना फुलना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी मदत करून त्यांना त्यांच्या दुःखातून बाहेर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहा, तर हा पाहिलं की आपण मराठवाड्यावरती दुष्काळाचं सावट का आलेलं आहे, म्हणजेच ओल्या दुष्काळाचं सावट का आलेलं आहे, त्याच्याविषयीची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.